चंद्रविलास, लेखक नारायण धारप, भाग 10. झोपायला मला खूपच उशीर झाला होता. एक तर सहज वाजून गेला होता. बऱ्याच उशिरापर्यंत मला उठवलं नाही. मध्यंतरी मला झालेला त्रास आणि माझ्यावर कोसळलेली वडिलांच्या मृत्यूची आपत्ती म्हणून ते माझ्याशी जपून वागत होते. पण त्याचा गैरफायदा घेतल्याची अपराधीपणाची एक जाणीव मनाला टोचत होती. दाढी, स्नान वगैरे उरकून मी खाली गेलो. सकाळची सुरुवातीची वर्दळ आता ओसरली होती. 2 टेबलावरच 4-4च्या 2 पार्ट्या होत्या. सर्व काही व्यवस्थित आहे एवढं पाहून मी मागच्या अंगणात गेलो. तिथल्या कोपऱ्यात पत्र्याची शेड होती. शेडमध्ये काही जास्तीच्या खुर्च्या, काही अडगळ, काही अवजारं ठेवलेली होती. जरा शोधाशोध केल्यावर एक पहार आणि एक कुदळ सापडली. ती दारापाशी काढून ठेवली. मी शेड बाहेर येतो तोच वरून दमयंतीचा निरोप आला. बाबांच्या 13व्या-14व्याच्या संबंधात ठरवण्यासाठी गुरुजी आले आहेत. बाबांचा 13वा-14वा. त्यांच्या मृत्यात मला चिरशांती, सद्गती, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका हे सर्व काही लाभण्यासाठी करावयाचे विधी. आता मी या बाबतीत नास्तिक पाखंडीपणा कसा दाखवणार? 150 वर्षांपूर्वी मरण पावलेले नरहरपंत त्यांच्या आत्मिक अस्तित्वाच्या पुराव्यांचा पूरच्या पूर माझ्यावर कोसळला होता. कदाचित ते दुरात्मा असतील, पण सृष्टीत असा काही नियम असू शकत नाही की केवळ दुरात्म्यांनाच मरणोत्तर अस्तित्व असतं. ती तर हास्यास्पद तर्कदृष्टता होईल. वर जाता जाता मनाशी निश्चय केला, हे नरहरपंतांचं प्रकरण आता एवढ्यावरच सोडायचं नाही, पार तडीला लावायचं. इंग्रजीतली ती म्हण किती खरी आहे. जेथे देवदूतही पाय टाकायला कचरतात अशा स्थानाकडे महामूर्ख लोक धाव घेतात. त्याच रात्री हे समाधी प्रकरण हातावेगळं करून टाकण्याचा निर्णय मी घेतला होता. जेवताना पंक्तीला ताई होती, गोपाळराव होते. ताई मी बोलण्याची वाट पाहत होती, पण मी काहीच बोललो नाही. गोष्टी आता सद्विक तात्विक चर्चेच्या पार पलीकडे गेल्या होत्या. माझ्या गप्प बसण्याचा तिने काय अर्थ घेतला? गेल्या आठवड्यातले माझे चमत्कारिक अनुभव म्हणजे एक पासिंग फेज होती आणि मी आता पूर्ववत नॉर्मल झालो होतो का? तिच्याशी माझ्या अनुभवाची मोकळेपणी चर्चा करण्याइतपत तिच्यावर माझा विश्वास राहिला नव्हता. जेवणानंतर दमयंती आणि ताई बाहेरच्या हॉलमध्ये बसल्या होत्या. रात्रीचं जागरण झालं आहे. मी दमयंतीला सांगितलं, दुपारची झोप काढायचा विचार आहे. अगदीच महत्वाचं काही काम निघालं तरच मला हाक मार. दमयंतीने मानेनेच होची खून केली, पण ताई गप्प बसली नाही. अनंतराव, हल्ली तुम्ही दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायचं ठरवलेलं दिसतंय. हवे दोन्ही हात उचलत मी म्हणालो, शरीराचं रुटीन एकदा का विस्कटलं की परत ठिकाणावर यायला काही वेळ लागायचाच. आता डोळ्यांवर विलक्षण झोप आली आहे की मग रात्री परत झोपेच्या नावाने ओरड. सॉरी, मला माफ कर. झोपेचं नाटक करावं लागलं नाही. शरीराने आणि मनाने दोन्ही दृष्टीने मी थकलो होतो. 3 वाजता दमयंतीने हाक मारेपर्यंत मी खरोखरच गाढ झोपलो होतो. अगदी थकवा गेला होता, हुशारी आली होती. रात्रीपर्यंत वेळ अगदी नेहमीच्या रुटीनमध्ये गेला. किचनमध्ये चौकशी, मग डायनिंग हॉलमधून अर्ध्या-पाऊण तासाने चक्रा, गिऱ्हाईकांशी बातचीत, एका नव्या पार्टीला चंद्रविलासची ऐतिहासिक रोमांचक थरारक कहाणी ऐकवणं, सर्व काही. या रोजच्या चक्रांचा मी माझ्या कामासाठी उपयोग करून घेतला. कॅशियरच्या टेबलाच्या खानात एक मोठा टॉर्च नेहमी असायचा. तो बाहेर काढून सेल व्यवस्थित आहेत की नाही ते तपासून ठेवलं. अंगण झाडणाऱ्या गड्यांकडून मध्येच एकदा शेडमधली पहार आणि कुदळ आत आणून जिन्यासमोरच्या फडताळात ठेवून घेतली. चहासाठी गेलो होतो तेव्हा खाली येताना एक गरम कोट आणला. तोही त्या फडताळात ठेवून दिला. घोट्यापर्यंत पोचणारे बोट तिथे होतेच. तिथेच ब्रँडीची एक लहानशी बाटली आणून ठेवली. मध्यरात्री खूप गारठा असणार होता. शरीराला ऊब लागणार होती. तसंच मनाचं घसरतं धैर्य सावरण्यासाठीही ब्रँडीची आवश्यकता भासणार होती.
11 वाजेपर्यंत जाग होती. दमयंती एक दोनदा बाहेर डोकावून गेली. ताई, मी आराम खुर्चीत बसून वाचत होतो, म्हणजे वाचण्याचं नाटक करीत होतो. 11:30च्या सुमारास सर्वत्र सामसूम झाली. मी गेल्यावर माझ्या मागोमाग तपासणीसाठी कोणी येणार नाही अशी आशाच फक्त मी करू शकत होतो. खात्री कशाची देता येत नव्हती. मी जिन्याच्या तोंडाशी आलो. खाली काळोखाचा डोह होता. साधा काळोख नाही, भारलेला. वेळेचा कवडसा जरा मागे गेला तर कल्पनाही करता येणार नाही असे वावर त्या काळोखात सुरू झाले असते. प्रत्येक विचार मनाचं धैर्य खच्ची करणारा होता आणि काळच माझा शत्रू होऊ पाहत होता. त्या क्षणी नाही तर कधीच नाही. मी खाली उतरलो. सर्व खोल्यांतून लहान लहान रात दिवे जळत होते. टेबलाच्या खणातला टॉर्च घेतला. जिन्यासमोरचं फडताळ उघडलं. आत पाय टाकला. मागे दार लावून घेतलं. टॉर्चचा प्रकाश त्या बंदिस्त अंधारा जागेत सर्च लाईट सारखा प्रखर वाटत होता. समोर वाट आहे ही खात्री होती. ती वाट कधी कोणी बुजवून टाकली असण्याची शक्यता नव्हती. फडताळाच्या तिन्ही बाजूंना लाकडी फळ्या बसवल्या होत्या. लाकडावर गाठींच्या खुणा होत्या. त्यांच्यातल्याच एकीत कळ असणार ही गोष्ट उघड होती. 2-3 मिनिटांच्या शोधानंतर योग्य ती कळ सापडली. ती दाबली जाताच समोरचं दार सरकून आत गेलं. गारेगार वाऱ्याचा शरीर गोठवून टाकणारा झोत आत आला. मी घाईघाईने गरम कोट चढवला. डोक्याभोवती मफलर गुंडाळून घेतला. पायात बूट चढवले आणि त्या चोरवाटेवर पाऊल टाकण्यापूर्वी ब्रँडीचा घोट घेतला, ऊब आणि धीर मिळवण्यासाठी. वाट बांधलेल्या दगडांची नव्हती, पण खाली मऊसर माती होती. खाच खळगे नव्हते. फक्त आधीच्या 8 पायऱ्या घडीव दगडांच्या होत्या. एकदा पाऊल पुढे टाकल्यावर मग मी थांबलो नाही. अगदी भुयाराच्या तोंडाशी पोहोचेपर्यंत थांबलो नाही. शेवटच्या क्षणी डोळे घट्ट मिटून मी टॉर्च बंद केला. मग डोळे उघडताच तारकांकित आकाशाविरुद्ध भुयाराचं अनियमित आकाराचं तोंड दिसलं. मी दारातूनच बाहेर नजर टाकली. वाट आणि परिसर दिसण्याइतपत तारका प्रकाश होता. उतारावरून मी सांभाळून खाली आलो. नरहरपंतांच्या समाधीच्या चबुतऱ्यापाशी पोचलो. नरहरपंतांचा मृतदेह त्या चबुतऱ्याच्या आत एका लाकडी पेटीत ठेवलेला होता. तो चबुतरा उखडण्याचं अचाट अकल्पनीय साहस मी योजलं होतं. ही मध्यरात्रीची वेळ, ही आडबाजूची कुप्रसिद्ध जागा, हा झपाटलेला परिसर, धैर्य कितपत टिकणार होतं? मग मी साधक बाधक विचारात वेळ दवडलाच नाही. दगडी चिऱ्यांच्या पहिल्या थराखालच्या दर्जेत पार घातली आणि जोर लावला. अपेक्षाही नव्हती इतक्या सहजपणे चिरा उकळून वर आला आणि धप आवाज करीत खालच्या माती गवतात पडला. पावसा पाण्याने, किड्यामुंग्यांच्या पोखरण्याने, वर्षानुवर्षांच्या तण गवतांच्या मुळामुळे दगडांचे सर्व सांधे निखळले होते. पाहता पाहता चिऱ्यांचा पृष्ठभागावरचा सर्व थर उखडला गेला. ते जड दगड उचलून खाली टाकताना जोत काही दम लागला तो, बाकी श्रम फारसे पडले नाही. पण आतली चौकोनी काळी पोकळी जसजशी दृष्टिक्षेपात यायला लागली तसतशी नाडीची दौड आणि छातीची धडकन वाढत चालली. शेवटी मी त्या पोकळीत टॉर्चचा प्रकाश टाकला. पेटी होती तिथेच होती. लाकूड आत झिरपलेल्या पाण्याने कुजलं होतं, तडकलं होतं. आता समोरचं कठीण कर्म शक्यतो लवकर उरकून टाकण्याची मला विलक्षण घाई झाली होती. चबुतऱ्याच्या कडेवर बसून मी कुऱ्हाडीचं तीक्ष्ण टोक पेटीच्या झाकणाखालच्या अरुंद फटीत खुपसलं आणि चबुतऱ्याचा टेकूसारखा वापर करून कुऱ्हाड खाली दाबली. कर्र आवाज करीत खिळे उपसले गेले आणि पेटीचं दार वर वर येत चाललं. शेवटी दान आवाज करीत समोरच्या कडेवर आपटलं. टॉर्चचा प्रकाश आत टाकताना हात कापत होता, श्वास रुकला होता. मी कशाची अपेक्षा केली होती? अशा विलक्षण प्रसंगाचा मला अनुभव तरी कुठे होता? कथा कादंबऱ्यांतून वाचलेली किंवा रहस्यमय चित्रपटातून पाहिलेली काही दृश्ये डोळ्यासमोरून सरकून गेली. वायूने तट्ट फुगलेला देह किंवा कृमी आळ्यांनी पोखरलेला देह. समोर लाल रेशमी वस्त्राखाली झाकलेला एक लांबलचक आकार होता. एक कडवट दर्प होता, पण त्यात कुजलेपणाचा किंवा सडक्या नासक्या दुर्गंधीचा अंशही नव्हता.
नरहरपंतांनी स्वतःच्या शवपेटीत काही ठेवलं असलं तर त्यांनी हातापाशी छातीपाशी धरलं असलं पाहिजे, कारण त्यांच्या अवगुंठित आकाराखेरीज पेटी रिकामी होती. त्यांच्या दीर्घमृत शरीराला स्पर्श करायला मन खरोखरच कचरत होतं, पण ते आता अपरिहार्य झालं होतं. मी एक वार चारी बाजूंना नजर टाकली. जावेरच्या वाटेवरची झाडी एका अंगाने जवळ आली होती. त्या झाडीच्या काठावरच्या ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात स्पष्टपणे न दिसणारी पण आकाराचा आभास देणारी एक उंच आकृती उभी असलीशी वाटली. रुंद खांदे, मोठं मस्तक. आता काहीही झालं तरी मागे फिरणं शक्यच नव्हतं. एका हातात टॉर्च धरून खाली वाकून मी त्या निश्चल आकारावरचं लाल रेशमी वस्त्र मस्तकाच्या दिशेकडून अलगद उचललं. कमरेपर्यंतच, जास्त नाही. खाली नरहरपंतच होते. लाल फेटा, पांढरी बाराबंदी, एक शाल. छातीवर हात एकत्र आले होते. हाताखाली एक शिशवीसारख्या वाटणाऱ्या लाकडाची लहानशी पेटी होती. टॉर्च घेतलेला हात थरथर कापायला लागला होता. शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. मला वाटतं माझ्या आयुष्यातली सर्वात धाडसाची, शौर्याची कृती मी त्या क्षणी केली. आणखी पुढे वाकून ते मृत कृश हात दूर केले. ती पेटी उचलून बाहेरच्या चौथऱ्यावर ठेवली. नरहरपंतांचे हात पूर्ववत अवस्थेत ठेवले. ते लाल रेशमी वस्त्र त्यांच्या शरीरावर पसरता पसरता मी त्यांच्या चेहऱ्यावर शेवटची व घाईची नजर टाकली. शरीराच्या आत फक्त त्वचा अस्थिच राहिल्या होत्या. चेहरा विलक्षण कृश निग्रही वाटत होता. गालांची हाडे वर आली होती. जबड्याच्या पातळ त्वचेखालचे दात दिसत होते. मिशा वळून खाली आल्या होत्या. मी घाईने चेहरा झाकला. पेटीचं झाकण परत जागेवर ठेवलं. चबुतऱ्याच्या दगडांचा वरचा थर परत जागच्या जागी ठेवला. मग झाडीच्या दिशेने नजर टाकली. जिथे मगाशी कोणीतरी उभं असल्याचा आभास झाला होता तिथे आता कोणीही नव्हतं. मी माघारी वळलो. कपाटाचं दार माझ्या मागे बंद करून घेतलं आणि त्याला पाठ लावून तिथेच धापा टाकत उभा राहिलो. आत पाय टाकेपर्यंत जीवात जीव नव्हता. नरहरपंतांची समाधी उघडताना एक निरीक्षक मला दिसला होता. आणखीही असतील, पण ते मला दिसले नसतील किंवा ओळखता आले नसतील. मानवाला परिचित, ज्ञात, अनुभवसिद्ध अशा परिसराची सीमा ओलांडून मी एका अगम्य, अननुभव, कदाचित घातकी परिसरात प्रवेश केला होता. मृत्यूची रेषा तिथे पुसट झाली होती. भूतकाळ, वर्तमान काळ यांच्यातला पडदा तिथे विरघित झाला होता. अज्ञात प्रभावी शक्तींचा तिथे वावर होता. तटस्थ प्रेक्षकाची भूमिका सोडून मी तिथे आता प्रत्यक्ष हस्तक्षेप केला होता. ती प्राचीन भारलेली, लपवलेली वस्तू बरोबर आणली होती खरी, पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सुखरूप परत जाऊ दिले जाईलच याची मनाला खात्री वाटत नव्हती. मी पायातले बूट, अंगावरचा ओव्हरकोट काढून ठेवला. कुदळ, पहार कोपऱ्यात ठेवली. शरीरातला गारठा घालवण्यासाठी आणि ओसरून गेलेले धैर्य परत आणण्यासाठी ब्रँडीचे आणखी 2 घोट घेतले आणि मग ती पेटी छातीशी धरून हॉलमधल्या खुर्चीवर येऊन बसलो. वर घड्याळात पाहिलं. पाऊण वाजला होता. केवळ 45 मिनिटात हा सर्व उपद्व्याप पार पाडला होता. आता तर झोपेचा विचारही अशक्य होता. शवपेटीतून एवढ्या धाडसाने हस्तगत करून आणलेली पेटी, तिच्यात काय आहे याची उत्कंठा शिगेला पोचली होती. मी ती पेटी उलटी सुलटी करून नीट पाहिली. वजनाला जड वाटत होती. कानापाशी नेऊन हलवली तर आत एखादी जडसर वस्तू असल्यासारखा खडखड आवाज आला. पेटी सुमारे 6 इंच लांब, 4 इंच रुंद आणि 3 इंच खोल आकाराची होती. शिशवीसारखं काळभोर मऊशार जड लाकूड होतं. सर्व बाजू कोऱ्या होत्या. कोणतंही कोरीव काम, खुणा, नक्षी काहीही नव्हतं. झाकणाची केससारखी बारीक चीर दिसत होती. कडी कोंडा नव्हता. अंगच्या कुलुपाचीही काही खूण नव्हती. भिंतीला लावलेल्या आरशाच्या खालच्या ड्रॉवरमध्ये कात्री, कंगवा, नेलकटर, चाकू इत्यादी निरुपयोगी सामान होतं. त्यातला चाकू काढला. चाकूचं लहान पातं उघडलं आणि त्याचं टोक त्या झाकणाच्या चिरेत सरकवून दाब दिला. चीर मोठी मोठी होत होती. जोर लावताच झाकण वर आलं. त्याला बिजागरी नव्हती. 2 लाकडी पिना खालच्या छिद्रात खोचून बसवल्या होत्या. झाकण दूर केलं.
आत ती 3-3.25 इंच चांदीची मूर्ती होती. मागे मी एकदा हीच मूर्ती संमोहित अवस्थेत पाहून तिचं वर्णन टिपून ठेवलं होतं. आता ती प्रत्यक्ष समोर दिसत होती. वर्णन किती तंतोतंत होतं. गळ्याजवळचा आणि मांड्यामधला भाग जरासा काळवंडल्यासारखा वाटत होता. बाकी सर्व चकचकीत होतं. सर्व पृष्ठावर खूप वेळा हाताळली गेल्याने असेल कदाचित एक मुलायम तकतकीतपणा होता. पोट पाय सर्व गोल होतं. हातही तसेच. कंबर कोपरे गुडघे दाखवण्याचा प्रयत्नही केलेला नव्हता. एकच हात शाबूत होता. तो खूपच मोठ्या आकाराचा होता. चेहऱ्यावरचे अवयवही नुसते खाचांनी केवळ प्रतीक म्हणूनच दाखवले होते. डोक्याचा वरचा भाग अगदी सपाट होता. अत्यंत तपशीलवार दाखवलं होतं ते चेहऱ्यावरचं हास्य. चेहऱ्याच्या मानाने जीवनी रुंद होती. ओठ विलग झाले होते. अणकुचीदार दातांच्या 2 ओळींच्या मागे लहानशी जीभ दाखवली होती. काय भयंकर हास्य. हात जरासा थरथरताच मूर्तीच्या पृष्ठावरचे प्रकाशबिंदू हलत होते. ते दात हलत होते. आतली जीभ वळवळत होती. त्या मूर्तीच्या खाली काही कागद होते. त्या मूर्तीला स्पर्श करण्याचा केवळ विचाराने शरीरावर काटा येत होता. धीर करून मी मूर्तीच्या पायापाशी बोट लावलं. झटक्यात मागे घेतलं. मूर्ती किती गार होती. एखाद्या बर्फाच्या खड्यासारखी गार होती. हॉलमधलं एक स्टूल मी ओढत ओढत दिव्याखाली आणलं. ती लाकडी पेटी स्टूलावर पालथी गेली. मूर्ती आणि आतले कागद खाली पडले. कागदातच काहीतरी उग्र वासाचा पदार्थ भुकटी असावी. नाकात झिंझिण्या आल्या. डोळ्यात पाणी आलं. घसा आवळल्यासारखा झाला. काही क्षण तर माझी शुद्धच हरपली असली पाहिजे. मी परत भानावर आलो तेव्हा खुर्चीतच बसलो होतो. माझ्या हातात ते जुनाट पिवळे पडलेले तडतड करणारे कागद होते. त्यांच्यावर काही मजकूरही होता. अक्षरांची साई पुसट झाली नव्हती आणि मजकूर मोडीत नव्हता. आधुनिक मराठीत होता. असणारच, कारण मजकूर माझ्याच हस्ताक्षरातला होता. मी त्या रात्री वाचलं ते असं होतं. येथपर्यंत पोचला आहेस, आता अधीर होऊ नकोस. योग्य वेळी तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. कल्पनाही येणार नाही अशी आश्चर्ये तुझ्यासमोर उलगडणार आहे. फक्त त्यांच्यासाठी तू शरीराची आणि मनाची तयारी कर. एक साधी उपमा देतो. झाडावर विलसणारी फुले सुवासिक आकर्षक असतात. पण झाडं फुलण्याआधी मुळांना दगडामातीतून ओल्या अंधारातून आयुष्यधन कणाकणाने गोळा करावं लागतं. सोपं काहीच नाही हे कधीही विसरू नकोस. आधी कल्पना होती तेवढा वेळ मला मिळणार नाही अशी मला धास्ती वाटत आहे. भविष्यातला अंधार उजळायचा असेल तर तुझ्या सहकार्याची जरुरी आहे. मूर्ती पेटीबाहेर आली आहे. वाड्याबाहेर पडू नकोस. चांदीची मूर्ती सतत 24 तास तुझ्याजवळ राहू दे. त्याखेरीज मला तुझ्यापर्यंत कसं पोचता येईल? आता शेवटची सूचना. मूर्ती तुझ्या हातात आल्यानंतरच्या दुसऱ्या रात्री बरोबर 12 वाजता मध्यरात्री मी तुझ्यासाठी वाट पाहत खालच्या खोलीत थांबलेला असेल. एकटाच ये. कार्यकारण भावाचा शोध, तार्किक सुसंगती लावण्याचा प्रयत्न, गोष्टींच्या शक्यतेचा विचार सर्व काही या क्षणी दूर गेलं होतं. द्विधा व्यक्तिमत्व, आत्मश्लाघा, अव्यक्त मनाची सुप्त न्यूनगंडाविरुद्धची प्रतिक्रिया, या क्षणी हे सर्व केवळ शब्द होते. सुसंगत स्पष्टीकरणाचा काठ मी केव्हा सोडला होता. मी आता ज्या परिसरात होतो तिथे मृत्यूने जीवनाची, महत्वाकांक्षांची, वासनांची अखेर होत नव्हती. वर्तमान काळातील अस्मिता भूतकाळात खेचली जाऊ शकत होती. तिथल्या प्रसंगाची साक्षीदार होऊ शकत होती. फांद्या, पानं, काटे, शेवाळ असे वृक्षांचे अवशेष अमानवी आविष्कारात एकत्र गुंफले जात होते. तो आविष्कार हिंसक क्रूरकर्मा बनवून माणसांच्या हाडामाणसांच्या शरीराच्या चिंधड्या करू शकत होता. या परिसरातून मला नरकपंतांची हाक आली होती. ती हाक माझ्या एकट्यासाठी होती. हा लेख असलेला कागद इतरांना, ताईला समजा दाखवून काय सिद्ध झालं असतं? ते कागद अगदी कोरे होते. मग मीच एक प्रकारच्या संमोहनावस्थेत लिहिले होते हे कोणीही मान्य केलं असतं. पण त्या लेखनातले सूचक संदर्भ केवळ माझ्या एकट्याच्याच
समजातले होते. स्टुलावरच्या मूर्ती शेजारीच मी तो कागद ठेवला होता. मूर्ती हातात न घेता खूप जवळून मी तिचं निरीक्षण करू लागलो. मूर्ती शुद्ध चांदीची दिसत होती, पण मग जांघांच्या मध्ये आणि गळ्यापाशी गंजल्यासारखे तांबरा आल्यासारखे डाग कसले? शुद्ध चांदी तर शतकानुशतके चकचकीत राहते ना. एक ते नायट्रिक ॲसिड सोडलं तर चांदीवर साध्या रसायनांचा फारसा परिणाम होत नाही ना. आणि ही मूर्ती खऱ्या अर्थाने प्राचीन वाटत होती. 150 वर्षांपूर्वीची मुळीच वाटत नव्हती. प्राचीन भारतीय शिल्पकामाची माझी जाण यथातथाच आहे, तरीही असं वाटत होतं की ही मूर्ती स्थानिक भारतीय नाही. पेशवाईच्या काळात मराठ्यांची फौज पार अटकेपार गेली होती. काबूल, कंदाहार, समरकंद या मार्गाने सुमेर, असिरिया, खाल्डिया असल्या कोणत्या तरी महाप्राचीन संस्कृतीचा तो क्रूर अवशेष येथपर्यंत पोचला असावा. आता झोप येईल का नाही शंकाच होती. मन उत्तेजित झालं असलं तरी शरीर थकलं होतं. दुसऱ्या रात्री 12ला नरपंतांची मी गाठ घेणार असलो, अर्थात भेट घ्यायची हा निर्णय केव्हा झाला होता, तर मग त्या भेटीची आणखी शारीरिक तयारी करावी लागणार होती. मी खोलीतला दिवा मालवला, झोपण्यासाठी आत गेलो. भाग 10 समाप्त. चंद्रविलास. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश.